नमस्कार आणि डाई एक्सटर्नल थ्रेडिंग रिमिंग या सत्रात आपले स्वागत आहे। आपण या सत्रापासून सुरुवात करूया। या सत्राची सुरुवात काही शिकण्याच्या उद्दिष्टासह करूया। या विषयाच्या शेवटी आपण हे करू शकाल। स्टड अँड डाईज आणि त्यांचे प्रकार समजून घ्या। एक्सटर्नल थ्रेडिंग बद्दल जाणून घेणे। आवश्यक टूल्स आणि उपकरणे। डाईज आणि डाई स्टॉक, वाइस, हँड रिमर, टॅप रेंच, स्टड बोल्ट और ब्लँक, बोल्ट आणि नट, गो आणि नो गो गेज, वाइस क्लॅम्प, ट्राय स्क्वेअर, सिलेंड्रिकल पिन। आवश्यक साहित्य, आवश्यकतेनुसार कटिंग फ्लुइड। स्टड आणि बोल्ट म्हणजे काय? बोल्ट म्हणजे एका टोकाला थ्रेड असलेला थ्रेडचा शाफ्ट, तर स्टड बोल्टच्या दोन्ही टोकांना थ्रेड असतात। मध्यभागी साधा शांक असतो। डाई हे मेल बोल्ट भाग कापून किंवा तयार करून स्क्रू थ्रेड तयार करण्याचे एक साधन आहे जे फिमेल नट्सची मिळते। आपण डाईजचे विविध प्रकार आणि त्यांचे उपयोग समजून घेऊया। डाईचे वर्गीकरण खालीलप्रमाणे केले जाते। सर्क्युलर स्प्लिट डाईला बटन डाई असेही म्हणतात, हाफ डाई आणि ॲडजस्टेबल स्क्रू प्लेट डाई। सर्क्युलर स्प्लिट डाईज बद्दल जाणून घेऊया। एक्सटर्नल स्क्रू थ्रेड कटिंग करण्यासाठी सर्क्युलर स्प्लिट डाईजचा वापर केला जातो आणि ते एकच डाई स्टॉकसह मॅन्युअली किंवा फ्लोटिंग डाई होल्डर वापरून वापरले जाऊ शकतात। सर्क्युलर स्प्लिट डाईजसाठी बटन पॅटर्न स्टॉकमध्ये साईड स्क्रू असतात। ते आपल्याला कटची डेप्थ आणि खोली बदलू देतात। जेव्हा सेंटर स्क्रू फिरवला जातो आणि सेट केला जातो तेव्हा ते कटची खोली नियंत्रित करते, जेणेकरून आपण अचूक एक्सटर्नल स्क्रू थ्रेड बनवू शकाल। हाफ डाई सर्क्युलर स्प्लिट डाईज जोड्यामध्ये वापरले जातात। हाफ डाई मजबूत असतात। एक्सटर्नल स्क्रू थ्रेडच्या अचूक थ्रेडिंगसाठी कटची खोली नियंत्रित करण्यासाठी सोपे ॲडजस्टमेंट केले जाऊ शकते। डाई स्टॉकचा स्क्रू घट्ट करून डाईचा तुकडा जवळ आणता येतो आणि स्क्रू सैल करून डाई वेगळे होऊ शकते। यासाठी थ्रेडिंगमध्ये मदत करण्यासाठी एका खास डाई होल्डरची गरज आहे। ॲडजस्टेबल स्क्रू प्लेट डाई हा हाफ डाई सारखा 2 पीस डाई आहे, जो अचूक आणि महत्त्वपूर्ण एक्सटर्नल स्क्रू थ्रेड कटिंगसाठी स्प्लिट डाईपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण ॲडजस्टमेंट क्षमता प्रदान करतो। ॲडजस्टेबल स्क्रू प्लेट डाईमध्ये थ्रेडचे प्लेट म्हणजे गाईड प्लेट वापरून कॉलरमध्ये सुरक्षितपणे धरलेले 2 डाई भाग असतात, जे थ्रेडिंग दरम्यान योग्य अलाइनमेंट सुनिश्चित करतात। परिणामी अचूक आणि सुसंगत स्क्रू थ्रेड तयार होतात। गाईड प्लेट घट्ट झाल्यावर जलद कट डाई स्टॉक सुरक्षितपणे डाईचे तुकडे शोधतो आणि घट्टपणे धरतो, ज्यामुळे कॉलरचा ॲडजस्टेड स्क्रूचा वापर करून सुलभ ॲडजस्टमेंट होऊ शकते। डाई हाफचा तळाशी असलेले टेपर थ्रेड सुरू करण्यास मदत करते आणि दोन्ही तुकड्यावर प्रत्येक डाई हेडच्या एका बाजूला समान अनुक्रम क्रमांक शिक्का मारलेले असावेत। खराब झालेल्या थ्रेडची पुनर्रचना करण्यासाठी सॉलिड डाईचा वापर केला जातो। नवीन थ्रेड कापण्यासाठी नाही, ते विविध आकार आणि स्टँडर्ड येतात आणि योग्य आकाराच्या स्पॅनर्ससह फिरवले जातात। प्रारंभ करण्यासाठी आपल्याला ब्लँक साईज तपासणे आवश्यक आहे।
blank size D is equal to D minus P by 10. कुठे D is equal to बोल्टचा व्यास, P is equal to थ्रेडची पिच. डाई स्टॉकमध्ये डाई फिक्स करा आणि डाई स्टॉकच्या पायरीच्या विरुद्ध डाईची अग्रगण्य बाजू ठेवा. दुर्गुणावर चांगली पकड सुनिश्चित करण्यासाठी फॉल्स जॉचा वापर करा. केवळ आवश्यक थ्रेडची लांबी कमी करून वरील ब्लँक जागेचा प्रोजेक्ट करा. डाई स्टॉकचे सेंटर स्क्रू घट्ट करून डाई पूर्णपणे उघडा आहे याची खात्री करा. डाई सुरू करा. डाई बोल्ट सेंटर लाईनपर्यंत चौकोनी आहे याची खात्री करा. डाई स्टॉकवर समान दाब लावा आणि बोल्ट ब्लॉक जागेवर डाई पुढे नेण्यासाठी घड्याळाच्या दिशेने फिरवा. चिप्स कट करण्यासाठी हळूहळू कापून थोड्या अंतरासाठी डाई रिव्हर्स करा. कटिंग सुरू असताना कटिंग फ्लुइडचा वापर करा. बाहेरील स्क्रू ॲडजस्टमेंट करून कटची खोली हळूहळू वाढवा. जुळत्या नटाने थ्रेड तपासून पहा. नट जुळेपर्यंत कटिंगची पुनरावृत्ती करा. कापण्याच्या दरम्यान विश्रांती द्या. एकाच वेळी संपूर्ण लांबी कापल्यास थ्रेड खराब होऊ शकतो आणि डाईही खराब होऊ शकतो. प्रत्येक छोट्या कटवर डाईमधून चिप काढत राहा. आपण हँड रिमर बद्दल समजून घेऊया. रिमिंग ही एक कटिंग प्रक्रिया आहे ज्यामध्ये छिद्राचे अचूक आकार तयार करण्यासाठी रोटरी कटिंग टूलचा वापर केला जातो आणि वर्कपीसमधील विद्यमान छिद्राच्या गुळगुळीत अंतर्गत भिंती देखील समाविष्ट असतात. रिमर हे एक मल्टी पॉइंट कटिंग टूल आहे जे पूर्वी कटिंग केलेल्या छिद्रांना अचूक आकारात वाढविण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठी वापरले जाते. रिमर्सचे वर्गीकरण खालीलप्रमाणे केले जाते. हँड रिमर, मशीन रिमर्स. हँड रिमर्समध्ये टॅपच्या रेंचने धरण्यासाठी शेवटी चौरस असलेले सरळ शँक्स असतात. मशीन रिमर फ्लोटिंग चेकद्वारे मशीन टूल्सच्या स्प्लिंडलवर बसवले जातात आणि रिमिंगसाठी फिरवले जातात. मशीन स्पिंडल धरून ठेवण्यासाठी मशीन रिमरला मोर्स टेपर शँक देण्यात आले आहेत. रिमरसाठी ड्रिल आकाराची गणना कशी करावी हे समजून घेऊया. तयार आकार म्हणजे रिमरचा व्यास. अंडरसाइज म्हणजे ड्रिल व्यासाच्या वेगवेगळ्या श्रेणीसाठी आकारात शिफारस केलेली घट. ड्रिल छिद्राचा ओव्हरसाइज. सामान्यतः असे मानले जाते की ट्विस्टेड ड्रिलमुळे त्याच्या व्यासापेक्षा मोठे छिद्र तयार होईल. मोजणीच्या उद्देशाने ओव्हरसाइज 0.05 मिलीमीटर म्हणून घेतला जातो. सर्व व्यासाचा ड्रिलसाठी हलक्या धातूसाठी कमी आकार 50% मोठा असेल. ड्रिल साइज इज इक्वल टू रिम्ड साइज मायनस अंडरसाइज प्लस ओव्हरसाइज म्हणजे तयार आकार इज इक्वल टू 10 मिलीमीटर. अंडरसाइज इज इक्वल टू 0.2 मिलीमीटर. ओव्हरसाइज इज इक्वल टू 0.05 मिलीमीटर. म्हणून ड्रिल आकार इज इक्वल टू 10 मायनस 0.2 प्लस 0.05 इज इक्वल टू 10 मायनस 0.25 इज इक्वल टू 9.75 मिलीमीटर्स. छिद्र पुन्हा रिमिंग सरावासाठी कामाचा क्रम खालीलप्रमाणे आहे. जॉब व्हॉइस मध्ये धरा. रिमरच्या योग्य प्रकार निवडा. टॅप रेंचमध्ये रिमर धरून ठेवा. पुरेसे कूलंट वापरून छिद्र दुरुस्त करा. रिमिंग करताना हाताचा एकसारखा दाब द्या. गो आणि नो गो प्लग गेजने छिद्र तपासा. हँड रिमिंगची कार्यपद्धती. चॅम्फर छिद्र किंचित संपते
हे बर्स काढून टाकते आणि रिमरला उभ्या पद्धतीने संरेखित करण्यास देखील मदत करेल. बेंच वाईसमधील जॉब निश्चित करा. तयार सरफेसचे संरक्षण करण्यासाठी वाईस क्लॅम्प वापरा. जॉब आडवे आहे याची खात्री करा. चौकोनी टोकाला सुरक्षितपणे टॅप रिंच दुरुस्त करा. रिमर होलमध्ये उभ्या पद्धतीने ठेवा. ट्राय स्क्वेअर वापरून अलाइनमेंट तपासा आणि आवश्यक असल्यास ॲडजस्टमेंट करा. किंचित खाली दाब लावताना टॅप घड्याळाप्रमाणे फिरवा. टॅपच्या दोन्ही टोकावर समान दाब लावा. होल स्क्रॅचिंग टाळण्यासाठी उलट फिरवणे टाळा. खालून लीडची स्पष्ट लांबी सुनिश्चित करून छिद्र पूर्णपणे काढून टाका. रिमरचा अंत होऊ देऊ नका. रिमर छिद्रातून साफ होईपर्यंत रिम्स वरच्या बाजूने ओढून काढून टाका. रिम केलेल्या छिद्राच्या तळापासून बर काढून टाका. छिद्र स्वच्छ करा. पुरविलेल्या सिलेंड्रिकल पिनसह अचूकता तपासा. एक्सटर्नल थ्रेडिंग आणि रिमिंगवरील या सत्राचा सारांश घेऊया. यात डाईजचे प्रकार, डाईजचा वापर करून एक्सटर्नल थ्रेडिंग, हँड रिमर आणि रिमरसाठी ड्रिल आकाराची गणना यासारख्या विषयांचा समावेश आहे. यात डाईचे प्रकार आणि हँडने रिमिंगची प्रक्रिया समाविष्ट आहे, ज्यात जॉब दुरुस्त करणे, टॅप रेंच वापरणे आणि सिलेंड्रिकल पिनद्वारे अचूकता पडताळणे समाविष्ट आहे.